कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा आपण स्वतःला शांत केलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे. कोणतीही गोष्ट, कोणतंही कार्य आपल्याला जर सिद्धीला न्यायचं असेल, पूर्णत्वाला न्यायचं असेल, तर पहिल्यांदा शांती आवश्यक आहे, स्थिरता आवश्यक आहे. त्या शांततेसाठी, स्थिरतेसाठी एक सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे आपण त्याला म्हणतो स्माइल मेडिटेशन. पुढचे 2 मिनिटं शांत, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे ध्यान, वाढत जाणाऱ्या शांततेकडे ध्यान, आणि न कळत एक स्मित हास्य. स्मित हास्य आपल्या ओठांच्या कडा थोड्याशा भरण्याच्या, ज्याला आपण एक स्मित हास्य म्हणतो, स्माइल म्हणतो, ज्यालाच आपण साध्या भाषेत आनंद अवस्था म्हणतो. येणारा जाणारा श्वास, श्वासासोबत वाढत जाणारी शांतता आणि एक स्मित हास्य. मनामध्ये कोणताही विचार असेल, पुढच्या 1 तासानंतर काय होणार आहे, ह्याच्या अगोदर काय होतं, त्या विचारांना फक्त शांतपणे ऑब्झर्व करा. हा प्रयोग आहे. तो विचार शांतपणे ऑब्झर्व केला तर तो विचार तुम्हाला त्रास नाही देणार आहे, निघून जाणार आहे. जो आवश्यक विचार आहे तोच फक्त राहील. जो अनावश्यक आहे ते विचार डिझॉल्व्ह व्हायला चालू होतील, विरघळायला चालू होतील. जसं पाण्यामध्ये आपण साखर टाकली की विरघळून जातं, तसे ते विचार शून्य व्हायला चालू होतील. त्याला आपण म्हणतो निर्विचार अवस्थेकडे जाणं. आणि निर्विचार अवस्थेकडे जाणं, विचार कमी झाले मागचे पुढचे, की मग आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये येतो, म्हणजे वास्तवात येतो. आणि वास्तवात येण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे. पुढचे 2 मिनिटं शांतपणे येणारा जाणारा श्वास आणि श्वासासोबत वाढत जाणारी शांततेकडे ध्यान द्यायचं. अगदी बरोबर. पुढचे 2 मिनिटं शरीराची हालचाल झाली, होऊ दे. कोणतंही बंधन नाही आहे. पाठीचा मणका स्ट्रेटच पाहिजे असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. रिलॅक्स ठेवा. अगदी शांतपणे फक्त श्वासाच्या क्रियेकडे ध्यान, फक्त श्वासाच्या क्रियेकडे, फक्त श्वासाच्या क्रियेकडे ध्यान. अगदी डोळे चुकून उघडे असतील राहू देत, पण शांततेकडे ध्यान, शांततेकडे ध्यान. जो मनावरचा ताण आहे तो हलका होऊन जाईल. आजकाल फक्त मोठ्यांनाच ताण नाही तर लहान मुलांना सुद्धा खूप ताण आहे. घरातल्या वातावरणाचा, अभ्यासाचा ताण कमी असतो, पण घरातल्या वातावरणाचा, पुढच्या फ्युचरचा तो ताण, तो रिलॅक्स केला पाहिजे आपल्याला. अगदी बरोबर. जोपर्यंत ज्यावेळेला तुम्हाला आतून वाटेल खरोखर डोळे उघडायचे, प्रत्येकाचा वेळ वेगळा आहे. जसं शाळेत पोहोचण्याचा वेळ प्रत्येकाचा वेगळा आहे. कोण एक्झॅक्ट टाइमला पोहोचतो, कोण अगोदर पोहोचतो, कोण अर्ध्या तासाने पोहोचतो. तसं ध्यानामधनं पण बाहेर येण्याचा प्रत्येकाचा टाइम वेगळा आहे. त्यामुळं आपापला वेळ घ्यायचा आणि मग हळूवार आपले डोळे उघडले जातील. आणि ज्या आपण पुढचे अर्धा तास जो काय आपण ऐकणार आहे ते फार महत्वाचं आहे. तुमच्या आत्ताच्या जीवनासाठीच आणि पुढच्या जीवनासाठी. बहुत बढिया. ही शांतता ज्या वेळेला आतून वाटेल डोळे उघडायचे, त्याला हळूवार डोळे उघडायचे, हळूवार डोळे उघडायचे. बऱ्याच जणांना कदाचित डोळे उघडायला नको वाटत असेल. मी शांत बसा म्हणून शांत बसणार नाही येते.
ओके. एक निसर्गाचा नियम आहे, जे जे दुसऱ्याच्या दिसतं ते आपल्यात पहिल्यांदा असतं सुप्त अवस्थेमध्ये. म्हणजे आपण जेवढं शांत असू तेवढा पुढचा व्यक्ती शांत होतो. हा मेडिटेशनचा रूल आहे. अध्यात्म मेडिटेशन सिंपल आहे. समोरच्याला शांत करायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपण शांत असलं पाहिजे. आपली जर आतून काहोल चालली असेल, काय म्हणतो त्याला, स्टेबिलिटी नसेल आपल्याकडं, तर समोरचे सुद्धा स्टेबल होऊ शकत नाही. मी काहीच नाही, त्यांना कोणतंही टूल दिलेलं नाही आहे. म्हणजे अगोदर तर मी मुद्रा लावायचो, मुद्रा द्यायचो, ध्यान करायला सांगायचो. मी आता काही केलं नाही. फक्त द ऑरा वर्क्स, हे फार महत्वाचं आहे. तुमचा जसा ऑरा असेल तसं त्या गोष्टी घडत असतात, है ना. त्यामुळे ध्यान ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. मुलांच्यासाठी तर आवश्यकच आहे, पण शिक्षकांच्यासाठी आणि त्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की पालकांच्यासाठी पहिला महत्वाचं आहे. पुढच्या वेळेला नक्की प्लॅन करा. पालक आणि शिक्षक पहिला असू देत, विद्यार्थ्यांना नंतर घेऊया. कारण सिंपल नियम आहे, विद्यार्थी हे फक्त अनुकरण करत असतात. साधं आहे. आपण सुद्धा मोठे कसे झालो? आपल्या आई वडिलांना, पूर्वजांच्याकडे बघा. तर माझा एक रिसर्च आहे चालू आहे आता सध्या. हे आजार का होत आहेत, कॅन्सरसारखे आजार का होत आहेत, डायबिटीस लहान मुलांना का होतोय. माझ्याकडे अशा केसेस आहेत मॅडम की 10 वर्षाच्या मुलाला इन्सुलिन चालू आहे. 10 वर्षाच्या मुलाला. हे का? तर जेनेटिक पॅटर्न. म्हणजे ह्या 5 पिढ्यांवर हे प्रयोग चालू करण्याचा उद्देश, एज्युकेशन विथ स्माइल स्पिरिट, हा उद्देश याच्यासाठी आहे की पुढच्या 5 पिढ्या बदलायच्या आहेत. आपल्या जेनेटिक पॅटर्नमध्ये काही जे बदल झालेले आहेत, जेनेटिक डिसिजेस झालेले आहेत, शारीरिक असतील, मानसिक असतील, ते ह्या पिढीला नाही गेले तरी चालतील, पण पुढच्या 5व्या पिढीला ते जाणार आहे, झिरो होणार आहे. पण सुरुवात कुठेतरी करायला पाहिजे आत्तापासून. म्हणून पुढच्या वेळेला पालकांना नक्की सांगायचं. मला खरं उत्तर द्यायचं सगळ्यांनी. 2 मिनिटं शांत वाटलं बाळांनो तुम्हाला? खरंच शांत वाटलं ना? मला माहिती आहे शांत वाटलं, पण मी कन्फर्म करतो टीचरांच्यासाठी किंवा जे अजून नवीन आहे त्या गोष्टीसाठी. कारण मला पालकांचा किंवा ज्यांचं मी सेशन्स घेतो त्यांचा प्रश्न असतो, सर तुम्ही शिकवता ते आमच्या मेमरीमध्ये जात नाही आणि मुलांच्या कसं जाणार? तर त्यांना माझं एक उत्तर असतं, आपल्या मेमरीजमध्ये, म्हणजे माझ्या असू दे, ॲडल्ट मेमरीजमध्ये ऑलरेडी भरलेलं आहे, ते पहिला ड्रेन आउट करावं लागतं आणि मग नवीन भरावं लागतं. आता या मुलांची पाठी कशी आहे? ॲटलिस्ट ह्या लाईफमधली पूर्ण कोरी आहे. जे आपण लिहू ते उठणार आहे त्यांच्यावर. त्यामुळं पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे? आपण स्थिर झालं पाहिजे. त्यामुळं मी इव्हन OPDला यायच्या अगोदर पण माझं रोज सकाळी 1.5 तास कुठं असतं? नदीवर मेडिटेशन. कारण पेशंटला जर ठीक करायचं असेल तर पहिला मी शांत पाहिजे, स्थिर पाहिजे. त्यामुळे सुरुवात कुठून करायची? आज आपण जे काय 15-20 मिनिटं, अर्धा तासात शिकणार आहे, ते रोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा 10 मिनिटं प्रयोग करायचे आहेत तुम्ही. मला सांगा, तुमच्याबरोबर मी संवाद साधणार. ॲक्च्युली व्याख्यान लेक्चरपेक्षा मला आवडेल, तुम्हाला जनरली कोणते विषय अवघड जातात? बरं मला सांगा मॅडम, तुम्हीच सांगा कोणते विषय आहेत त्यांना आता सध्या? म्हणजे माझ्याकडे त्या प्रत्येक विषयाची एक टेक्निक आहे, मेडिटेशन आहे, मुद्रा आहे, ते त्या विषयाला तुम्ही करायचं. मराठी सायलेन्स, मराठी ओके. पहिल्यांदा आपण भाषा विषय घेऊ. ओके, भाषा विषय कुठले कुठले आहेत? मराठी, हिंदी आणि इंग्लिश. ओके, सिंपल. मराठी, हिंदी आणि इंग्लिश साठी सिंपल एक फिंगर सांगतो, ती फिंगर टच करायची. पहिल्यांदा सुरुवात तुम्हाला तिथूनच चालू करतोय. दिस फिंगर रिप्रेझेंट्स युअर सब्जेक्ट ऑफ युअर लँग्वेजेस. ओके, दिस फिंगर. ओके, लँग्वेजच्या. कारण लँग्वेज कशासाठी महत्वाचे आहे? मी जे काय बोलायला लागलो हे तुम्हाला कधी समजायला लागलंय? कोणतं माध्यम आहे? लँग्वेज इज द माध्यम, है ना. त्यामुळं समजा तुम्हाला गणित सुद्धा शिकवून घ्यायचं असेल तर लँग्वेज तुमची परफेक्ट पाहिजे, बरोबर ना. सायन्स समजून घ्यायचं असेल तर लँग्वेज पाहिजे ना, तुमचे भाषा विषय परफेक्ट पाहिजे. माध्यम तुमचं आहे, माध्यम आहे. त्यामुळे ही फिंगर काय रिप्रेझेंट करते?
म्हणजे साध्या सोप्या शब्दात सांगतो की तो सब्जेक्ट असेल, तुम्हाला टीचर शिकवणार असतील तर त्याच्या शिक्षक यायच्या अगोदर एक शिक्षक गेल्यानंतर दुसरे शिक्षक येऊसपर्यंत किती वेळ असतो? 2 मिनिटाचा वेळ असतो, बरोबर ना? 2 ते 5 मिनिटाचा. त्याला कोणती फिंगर टच करायची भाषा विषयांच्यासाठी? दिस. सोपं. अगदी मी फिलॉसॉफिकल शिकवणार नाही, फार तत्वज्ञान शिकवणार नाही, सिंपल. ओके. मॅथ्स अँड सायन्स साठी कोणती फिंगर आहे? दिस फिंगर. मॅथ्स आणि सायन्स साठी कोणती फिंगर? याला काय म्हणता तुम्ही तुमच्या भाषेत? रिंग फिंगर. आणि याला काय म्हणतात? पॉइंटर. पॉइंटर फॉर द लँग्वेजेस. अँड सायन्स अँड मॅथ्स साठी कोणती फिंगर आहे? रिंग फिंगर. आणि समाजशास्त्र. समाजशास्त्र म्हणजे काय असतं? ओके, म्हणजे सामाजिक गोष्टींच्यासाठी. हिस्ट्री आहे तुम्हाला? यस. हिस्ट्रीसाठी ही फिंगर आहे. हिस्ट्रीसाठी हिस्ट्री, जिओग्राफी, लिटल फिंगर, छोटी फिंगर. ओके. आणि समाजशास्त्र किंवा जे सामाजिक विषय आहेत त्यांच्यासाठी ही फिंगर आहे. ह्याच्यामागं खूप लॉजिक आहे, मी कधीतरी एक्सप्लेन करेन हे असंच का. ओके. मला परत सांगा, ही कशासाठी? ही कशासाठी? मॅथ्स. आणि ही कशासाठी? समाजशास्त्र. ओके. जे काही सामाजिक. ओके. सामाजिक उपक्रम असतात का? मुलांना शाळेची स्वच्छता करायला होते की नाही? आमच्या शाळेत तर आम्हाला वाटते की रोज शाळेत गेल्यानंतर पहिला तेच काम असायचं. सेवा महत्वाचे आहे, फिजिकल वर्क महत्वाचे आहे. ओके. सो दिस. आणि ही कशासाठी? हिस्ट्री, जिओग्राफी. ओके. सिंपल समजलं. हे झालं विषयांच्या बाबतीत. ओके. ओके. आता तुम्हाला हे लेक्चर ऐकताना तुम्हाला मी काय सांगतो हे समजलं पाहिजे ना. तर समजण्यासाठी ही फिंगर एका हाताला टच करून बसा. कोणत्याही हाताला, उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला किंवा दोन्ही हाताला हे टच करून बसा. त्यांनी काय होईल माहिती आहे का, की तुमचं इकडं तिकडं लक्ष नाही जाणार. तुमचं लक्ष कोणाकडे राहील? स्वतःच्या मनाकडे आणि मी जे काय सांगतोय त्याच्याकडे. ओके. त्याच्यासाठी काय आहे? ओके. मला एका प्रश्नाचं उत्तर कोण देईल? तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोण आहात, तर काय उत्तर द्याल तुम्ही? तू सांग बघे उठून. तुला मी विचारलं तू कोण आहेस, उठून सांगू शकतोस किंवा बसून सांगू शकतो? सांग, कोण आहेस तू? स्टुडंट. स्टुडंट. आणि कुणाला आन्सर द्यायचंय? तुम्ही कोण आहात विचारलं तर? येस. बॉय. बॉय. गुड. अजून इकडं कुणाला सांगायचंय? तुमची ओळख काय करून देता तुम्ही? कुणीही सांगा. स्त्री आहे. गुड. अजून टीचर्स पैकी पण विचार. हा. येस. हा. पूर्ण नाव, त्याचं नाव. तुमच्यापैकी कुणाला सांगायचंय तुम्ही कोण आहात? जस्ट हा प्रश्न विचारला कधी तुम्ही आतापर्यंत? माझा सगळ्यांना प्रश्न आहे. हाँ? एनिमल्स. बहुत बढ़िया, अच्छा है. और ह्यूमन. ओके. हा प्रश्न आतापर्यंत तुम्ही कधी विचारलाय स्वतःला? तर हे काय तुम्ही जे काय सांगितलं, स्त्री आहे, बॉय आहे, एनिमल आहे, ह्युमन आहे, पूर्ण नाव आहे, हे काय आहे ऍक्च्युली? हे ऍक्च्युली ही आयडेंटिटी आहे का ह्याच्यापेक्षा वेगळं आहे? हे आयडेंटिटी आहेत का, हे उपाधी आहेत? याला उपाधी म्हणतात. तुम्ही एखादी नवीन गाडी, 2 व्हीलर खरेदी केला आणि 2 व्हीलर बरोबर काय असतात, काय डिमांड केले जातात? ऍक्सेसरीज. माहिती आहे? ऍक्सेसरीज. हे ऍक्च्युली ऍक्सेसरीज आहेत. आपली खरी ओळख ही मी आता तुम्हाला करून देतो. ओके. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं काय आहे? जस्ट टच युअर. ह्याला काय म्हणता तुम्ही? ते काय आहे तुमचं?
यस बॉडी आहे सगळ्यांची. जरा हात वर करा. कोणी विदाउट बॉडी एक्झिस्ट नाही येतं ना. सगळ्यांची बॉडी आहे. ओके. निरोगी आहे का स्वास्थ्यमय आहे? व्याधीग्रस्त आहे का स्वास्थ्यमय आहे? आजार आहेत का त्याला काय नाही आहे? स्वास्थ्य आहे ना, निरोगी आहे. हे एनर्जी बॉडी आहे. त्या एनर्जी बॉडीच्या पण एक सूक्ष्मतम एक सूक्ष्म शरीर असतं. माहिती आहे तुम्हाला? कधी ऐकलं? तुम्ही कधीतरी ऐकलं असाल बघा, कुठल्या तरी आश्रमात गेला असाल किंवा कुठल्या तरी पुस्तकात आध्यात्मिक चक्र असतात. माहिती चक्र 7 चक्र आहेत. कुणी कुणी ऐकलंय? हात वर करा. 7 चक्रास. आज्ञा चक्र, विशुद्धा चक्र, अनाहत चक्र आहेत ना. 7 चक्र. स्वादिष्ठान, मूलाधार, 7 चक्र. ओके. 7 चक्र. ओके. ह्या चक्राच्या पण एक सूक्ष्मतम आहे. माझ्याकडे लक्ष द्यायचं. हे फिंगर टच करायचं. ओके. त्या चक्राच्या ही सूक्ष्मतम एक गोष्ट आहे. मन ऐकला? मन आहे. आता सध्या मन माझ्यासोबत आहे का कुठं बाहेर फिरायला लागलंय? माझ्यासोबत आहे का? मन, माइंड, त्याला आपण म्हणतो माइंड. आणि त्याच्याही सूक्ष्मतम एक गोष्ट असते, त्याला आपण म्हणतो सोल एंटिटी. ऐकलाय शब्द सोल? SOUL सोल. ज्याला आपण म्हणतो आत्मतत्व. काय म्हणतो? जीवात्मा. किती किती घटक झाले एकूण? शरीर, फिजिकल बॉडी, एनर्जी बॉडी, माइंड अँड सोल. आणि या सगळ्यांना ऑपरेट करणारी एक गोष्ट आहे, त्याला आपण म्हणतो चेतना आणि चैतन्य, ज्याला आपण म्हणतो लाईफ फोर्स. काय म्हणतो आपण? लाईफ फोर्स. लाईफ पाहिजे ना, जीवन ज्यातून निर्माण होतं त्याला आपण म्हणतो लाईफ फोर्स. मला तुम्हाला एक ब्युटिफुल एक मजा दाखवतो तुम्हाला. जस्ट हाताकडे बघा तुमच्या. किती फिंगर्स आहेत? त्यापैकी कोणती फिंगर आहे जी नसेल तर या हाताचा परफेक्ट वापर करू शकत नाही आपण? थंब. ओके. देन आता आपण 5 गोष्टी बघितल्या. शरीर, ऊर्जामय शरीर, मन, जीवात्मा आणि लाईफ फोर्स. कोणती गोष्ट नसेल, चेतना नसेल, चैतन्य नसेल तर हे 4 असून उपयोग आहे का? दिस इज द लाईफ फोर्स. त्याला काय म्हणायचं? लाईफ फोर्स. ओके. तुम्हाला समजा चुकून एखाद्या व्यक्तीबद्दल राग आला, येतो ना? आई वडिलांच्या बद्दल येतो, मित्रांच्या बद्दल येतो. समजा दिवसभरात तुम्ही तर काय कसं दाखवता? राग कसं एक्सप्रेस करता? बोटांच्या माध्यमातून. कोणतं फिंगर बाहेर येतं? दाखवा. शाळेच्या गेटमधनं जाता जाता सांगताय ना, उद्या तुला बघतो म्हणताय ना असं? कोणती फिंगर येते बाहेर? सो दिस इज द माइंड फिंगर. अँगर कुणाला येतो? माइंड. दिस इज द माइंड. ओके. आणि याच्यासारखीच दिसणारी दुसरी कोणती फिंगर आहे? रिंग फिंगर. माइंड अँड दिस इज द बॉडी. माइंड, दिस इज द बॉडी. आणि या दोघांच्या मध्ये काय आहे? एनर्जी बॉडी. ओके. अँड दिस इज द सोल फिंगर. माझ्यासोबत म्हणा. लाईफ फोर्स, माइंड, एनर्जी बॉडी, फिजिकल बॉडी आणि सोल. मला सांगा, शाळेत कोणते 2 गोष्टी आहेत ज्या तुमच्या जास्त वापराव्या लागतात? मन का शरीर? मनाचं ध्यान लागतं ना. शिक्षक काय शिकवत आहेत? लर्निंग प्रोसेस कुणाची आहे? लर्निंग प्रोसेस माइंडची आहे. त्यामुळे मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं की शाळेत आल्या काय करायची? कोणती फिंगर टच करायची? 2 मिनिटं. आपण शेवटी एक मेडिटेशन घेणार आहे. दिस फिंगर. ओके. प्रत्येक सब्जेक्ट चेंज होताना तुम्ही काय केलं पाहिजे? त्या सब्जेक्टची मुद्रा वापरू शकता किंवा शाळेत आल्या काय करायचं? शाळेत आल्यानंतर तुमचं मन
शाळेत असलं पाहिजे का घरात असलं पाहिजे? मग शाळेत येण्यासाठी काय करायचं? दिस फिंगर. ओके, ऍक्च्युली हे सगळ्यांच्यासाठी आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणजे मी स्वतः डॉक्टर असून सुद्धा बऱ्याच वेळेला माझं मन, मी जर पेशंट बघत असेल, माझं मन जर घरात असेल, घरातल्या काही गोष्टींमध्ये, लाईफ म्हटल्यानंतर प्लस मायनस होणारच आहे जीवनामध्ये. प्लस मायनस होणारच आहे. तर समजा माझं मन जर घरात असेल तर मी पेशंट व्यवस्थित बघू शकणार आहे का? फोकस नाही. तर तसंच तुमचं मन कुठं असलं पाहिजे? ज्या त्या ठिकाणी असलं पाहिजे. घरात असल्यानंतर घरात उलट होतं का आपलं बऱ्याच जणांचं? शाळेत असतोय त्यावेळेला घरातली कामं आठवतात आणि घरात असतोय त्यावेळेला शाळेतली काळजी वाटते. तर ते शिफ्ट करता आलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं? माइंड मेडिटेशन, याला म्हणतात माइंड स्माइल मेडिटेशन. ओके, माइंड स्माइल मेडिटेशन. लक्षात आलं? शाळेत आल्यानंतर काय करायचं? 5 मिनिटं सफिशियंट आहेत. 2 मिनिटं ते 5 मिनिटं सफिशियंट आहेत. तेवढा वेळ नक्कीच काढू शकतो आपण. अगदी तास 2 तास ध्यानाला बसलं पाहिजे असं काही नाही, कारण आपल्याला कोणती सिद्धी प्राप्त करायची नाहीये. आपल्याला फक्त काय करायचं आहे? माइंड फोकस करायचं आहे प्रेझेंटमध्ये आणायचं आहे. ओके, सो माइंड मेडिटेशन. समजा कधी कधी शरीर त्रास देतं ना, आता तुम्हाला अवघडून बसल्यानंतर शरीर दुखू शकतं. पोस्चर, एकाच पोस्चरमध्ये समजा 2 तास 3 तास. 10वीची मुलं किती आहेत का? नाही आहेत. समजा 8वी 9वीची असतील मुलं तर 10वीला जास्त वेळ अभ्यास करावा लागतो. मग शरीर पण त्रास देतं ना, त्याला कोणती फिंगर यूज करणार? हे माइंड आहे तर हे कोणती? फिजिकल बॉडी. तुम्ही एका हाताला ही मुद्रा पण अप्लाय करू शकता आणि दुसरा मेडिटेशन विथ अभ्यास पण करू शकता. म्हणजे उघड्या डोळ्यांनी पण ह्या मुद्रा तुम्ही अप्लाय करू शकता. लाईक स्विचेस. हे फॅन, समजा फॅन किंवा लाईट असेल तर लाईटचे स्विचेस असतात ना, हे स्विचेस आहेत तुमचे. तुमच्या माइंडला बॅलन्स करायचं असेल तर कोणती फिंगर? दिस. बॉडीला बॅलन्स करायचं असेल तर दिस. समजा एखादा विद्यार्थी वरचेवर आजारी पडत असेल, शारीरिक तक्रारीत असतील, तर तुम्ही हे सजेस्ट करू शकता त्याला, किंवा तुम्ही करू शकता. त्याची जी इम्युन सिस्टम आहे ती चांगली नॅचरली डेव्हलप होईल आणि तो आजारी पडायचा बंद होऊन जाईल. गेली 4 वर्ष मी कोणत्याही पेशंटला मेडिसिन्स देत नाही. कोणत्याच पेशंटला नाही, अगदी सरांना माहिती आहे. कोणत्याही पेशंटला मेडिसिन फ्री. मेडिसिन खाणं सोपं आहे का पॉइंट्स टच करणं सोपं आहे ना? आणि मेडिसिन्सचा इम्पॅक्ट नो डाऊट, मेडिसिन्सची एक व्हॅल्यू आहे, त्या त्या ठिकाणी ते योग्य आहे. पण लाईफ, जीवन जगण्यासाठी औषधाचा उपयोग नाही आहे. ओके, सो बॉडीला ठीक करायचं असेल तर. ओके, अँड दिस फिंगर इज फॉर द सोल. ज्यांना आध्यात्मिक स्थितीला वर जायचं आहे, स्पिरिच्युअल ॲक्सिसवर जायचं आहे, ज्यांना समजून घ्यायचं आहे, आत्मस्थिती समजून घ्यायची आहे त्यांच्यासाठी. पण दिवसातनं एकदा तरी या फिंगरला टच केलं पाहिजे सगळ्यांनी. आत्मस्थितीला. आत्मस्थिती जागृत झाल्याशिवाय मन स्थिर होत नाही. ओके, आणि ऊर्जा कमी पडते का कधी कधी? ऊर्जा, तुम्ही जास्त खेळलात, जास्त पळलात, एखाद्या वेळेस खायला वेळेत नाही मिळालं तर ऊर्जा कमी पडते ना, त्यावेळेला कोणती फिंगर? दिस. मला सांगा, माइंड, एनर्जी, बॉडी आणि सोल. लक्षात राहील तुमच्या? सोपं आहे. आणि विषयांचं मगाशी आपण सब्जेक्ट नुसार घेतलं ते दिस सब्जेक्ट, दिस फिंगर, लँग्वेज, and this science and maths, and this yes. सिंपल. एका हाताला तुम्ही एक मुद्रा करू शकता, दुसऱ्या हाताला दुसरी मुद्रा करू शकता. ओके, सगळ्यात महत्वाचं हे झालं तुम्हाला टेक्निक्स. पण काही तुम्हाला सांगायचं म्हणजे किती लोकांना, किती विद्यार्थ्यांना घरातल्या काही गोष्टी किंवा शाळेत काही गोष्टी पटत नसतात. बऱ्याच वेळेला होतं का असं कधी कधी? प्रामाणिकपणे घरात असू दे, शाळेत असू दे,
बऱ्याच वेळेला पटत नसतात म्हणण्यापेक्षा तुमच्या मनासारख्या होत नसतात. तुमच्या एका मनानं ठरवलेलं असतं, ते सगळ्यांच्यासाठी लागू आहे, अगदी माझ्यासाठी पण. मी काही ठरवलेल्या गोष्टी होतातच असं काय असतं का? त्याच्या मागचं एक बेसिक सिद्धांत कारण सांगतो तुम्हाला. हे नंतर रिअलायझेशन येत असतं की त्यावेळेला ती घटना मी जी एक्सपेक्ट करत होतो किंवा चाहत होतो ती घटना घडली नाही, पण ती आपल्यासाठी योग्य असते. नंतर जाऊन समजतं. कारण त्याला म्हणतो आपण कॉन्शियसनेस सिस्टम. आपण फक्त काय करतो, आता समजा इथून तुम्ही बाहेर बघितला तर केवढा मोठा आवारा दिसेल तुम्हाला. ते केवढं दिसेल? खूप मोठं दिसेल ना. ब्रॉड स्पेक्ट्रम ह्याला म्हणतात. त्यानुसार ब्रॉड ह्याला म्हणतात पॅरानॉमिक व्ह्यू है ना, बाहेरचं सगळं. आणि समजा हेच जर तुम्ही खाली जाऊन बघितला, एका रूम मधनं बाहेर बघितला तर केवढा परिसर दिसेल तुम्हाला? खूप छोटा दिसेल. बऱ्याच वेळेला आपला जो दृष्टिकोन असतो बघण्याचा स्वतःकडं आणि इतरांच्याकडं, तो केवढा असतो? नॅरो कॉन्शियस असतो. त्याला म्हणतात नॅरो कॉन्शियसनेस. आणि त्या नॅरो कॉन्शियसनेसनं जर आपण बघितलं तर आपल्याला सगळं जग वाईट वाटतं. आपणच तेवढे हुशार शहाणे वाटतो आणि बाहेरचे सगळे. पण सिस्टम आहे तिथे. त्या फर्स्ट फ्लोअर पासून या फोर्थ फ्लोअर पर्यंत येण्यासाठी त्या घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात, ज्या आपल्या मनासारख्या घडत नाहीत. त्याचं कारण हे. त्यामुळे दुःख करायचं नाही, त्याचा अभ्यास करायचा. नेमकं का बरं असं घडलं? एखाद्या व्यक्तीने आपल्याला रागवलं. कधी कधी टीचर्स रागवतात का तुम्हाला? रागवतात ना? रागवणं चांगलं आहे का वाईट आहे? किती लोकांना वाटतं चांगलं? हात वर करा. आणि किती लोकांना वाटतं वाईट? ओके, छान. ऍक्च्युली ते चांगलंही नाही आणि वाईटही नाही. मॅडमांनी मगाशी एक फाउंडेशनचं नाव दिलं माहिती आहे तुम्हाला? न्यूट्रो स्माइल लाईफ फाउंडेशन. न्यूट्रो म्हणजे काय? तुमच्या आंतरिक प्रगतीसाठी तुम्हाला ती रागवणं असतं. ते शिक्षक तुम्हाला नंतर परत गोड बोलतात ना, समजावून सांगतात. मग त्यांचा उद्देश काय असतो? तुम्हाला तुमचा जो नॅरो कॉन्शियसनेस आहे. मला सांगा, तुम्ही जास्त या जीवनाबद्दल जाणता का शिक्षक जास्त जाणतात? तुमचे आई वडील जास्त जाणतात का तुम्ही जाणता? पण कधी कधी असं मला अनुभवायला मिळतं की मुलं जास्त जाणतात आई वडिलांच्या पेक्षा. हुशार असतात कधी कधी. पण हा भ्रम पण नकोय. ओके. पण साध्या भाषेत दुसऱ्याचं मत ऐकून घ्यायला शिका. जर तुम्हाला तुमच्यात आंतरिक परिवर्तन करायचं असेल, काहीतरी बदलाव करायचा असेल, स्वतःला अपग्रेड करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? काय माहितीये? लिसनिंग. समोरच्या व्यक्ती काय सांगतोय शांतपणे ऐकून घेणं, त्याला प्रतिक्रिया न देणं. आपण काय करतो? समोरचा व्यक्ती सांगायच्या अगोदरच आपण काय करतो? रिॲक्ट. आणि त्या रिॲक्ट करण्यामध्ये कुणाची एनर्जी जास्त जाते माहितीये? स्वतःची. आणि मग आपण सफर करतो. त्यामुळे काय करायचं? समोरच्या व्यक्तीचं पहिला काय करायचं? शांतपणे ऐकून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला जे आपलं मत आहे ते मांडायचं. हे सगळ्यात महत्वाचा गुण आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि दुसरा गुण जो आहे तो ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन तुम्हाला असलं पाहिजे. काय चालू आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये, काय चालू आहे आपल्या बाबतीत, काय. सगळ्यात महत्वाचं सेल्फ अनालिसिस आणि सेल्फ ऑब्झर्वेशन. आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये काय घडतंय हे जे अनालिसिस होणं गरजेचं आहे. आणि हे अनालिसिस करायचं असेल तर काय करायला पाहिजे, किंवा ऑब्झर्वेशन करायचं असेल तर काय करायला पाहिजे? स्वतःकडे पहिला ध्यान दिलं पाहिजे. स्वतःच्या शरीराबद्दल स्वतःला आहे तसं पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि मग आजूबाजूच्या लोकांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तोपर्यंत जोपर्यंत आपण दुसऱ्याला व्हॅल्यू देत नाही किंवा रिस्पेक्ट देत नाही, जोपर्यंत आपण त्यांना स्वीकारत नाही. स्वीकारायला शिकलं पाहिजे. आणि स्वीकारायचं असेल तर पहिला काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? पहिला शांत व्हायला चालू केलं पाहिजे, है ना. आल्या आल्या तुम्ही 1-2 मिनिटं शांत झालतात, परत काय चालू झालं? एनर्जी काय झाली?
माहिती आहे मला तुमचं एज आहे ते एनर्जी डायव्हर्ट होणार, पण त्या एनर्जीला सही डायरेक्शन देणं गरजेचं आहे. ओके, आज आता आपण खूप थोडंसं एक प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आहोत. म्हणजे मी आता सध्या त्या कामानिमित्त बऱ्याच बाहेर फिरतोय, तर अक्षरशः ॲडिक्शन्स जर बघितलं तर अगदी 5वी 8वीच्या मुलांच्यापासून ते तसं आपण बघितलं तर आपल्या इकडं ती अवस्था नाही आहे, खूप चांगली अवस्था आहे. तर ॲडिक्शन्स आहेत, आणि सगळ्यात मोठं ॲडिक्शन कोणतं आहे माहिती आहे? कोणतं? मोबाईल किती जण वापरताय ह्याचं उत्तर मला प्रामाणिकपणे द्यायचं, हात वर करायचं. वापरताय? बर, मला परत विचारायचं, मोबाईल चांगला का वाईट? चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आता त्या मोबाईल मधनं मी रेकॉर्डिंग करतोय, मग वाईट कसं म्हणता येईल? त्याचा वापर होतो ना. तुम्ही कसं वापरताय त्याच्यासाठी आणि कशासाठी वापरताय. तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी एक 15 मिनिटं 20 मिनिटं अभ्यासासाठी वापरत असाल, इट्स गुड, इट्स स्माइलिंग. आणि जर तुम्ही काय करत असाल, रील्स बघत असाल, बऱ्याच गोष्टी बघत असाल, तर ती गरज नाही, तुमच्यासाठी आवश्यक नाहीये. ओके, अगेन मोबाईल ॲडिक्शन जास्त वाटलं, मोबाईल जास्त ॲडिक्टेड व्हायला लागलेत. इव्हन तुम्ही पालकांना पण सजेस्ट करू शकता, पहिलं त्यांचं ऐका. पण पालक कधी ऐकणार तुमचं? माझ्याकडे असे स्माइलर्स आहेत जे सांगतात की मुलांचं ऐकतात पालक, असं पण आहे. कारण येणारी पिढी कशी आहे, येणारी अकॉर्डिंग टू ट्रायोजिन जे आम्ही म्हणतोय, येणारी पिढी ही ॲडव्हान्स आहे. फक्त त्यांना डायरेक्शन देण्याची गरज आहे. टीचर्स तुम्हाला डायरेक्शन द्यायला तयार आहेत, पण तुम्ही वळायलाच तयार नसाल तर. तुम्हाला जर सांगितलं की टीचरनी असं नको जाऊ, असं जा, काहीतरी त्यांचा अनुभव असेल ना, तुमच्यापेक्षा जास्त त्यांनी अनुभव घेतलेले आहेत जीवनाचे, तर काय केलं पाहिजे? मी परत फॉलो करा म्हणत नाही, त्या रस्त्याला जाऊन बघा. बुद्धाचं एक वाक्य आहे, लर्न फ्रॉम एव्हरीवन बट डोंट फॉलो एनीवन. सगळ्यांच्याकडनं शिका पहिल्यांदा, पण फॉलो करू नका. लिडरशिप वाटतं ना तुमच्या जीवनाचं, लिडरशिप म्हणजे पॉलिटिकल लिडरची विचार करत नाही मी, तुमच्या जीवनाचा लीडर व्हायला पाहिजे. तुम्ही कोणताही करा, बिझनेस करा, जॉब करा, काही करा, सगळ्यात पहिल्यांदा जर काय व्हायचं असेल तर काय व्हायला पाहिजे? आता एका मुलानं उत्तर दिलं, काय? ह्युमन. पण नुसतं ह्युमन नव्हे, आता ह्युमन तर सगळेच आहेत, पण स्माईल ह्युमन व्हायला पाहिजे. समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो. का बरं असा विचार कधी केलाय तुम्ही? का तुम्हाला वनस्पती बनवली नाही? एका त्या झाडासारखं, एकाच वनस्पती पण जीवच आहे ना. का बरं सिस्टमनं तुम्हाला प्राणी नाही बनवलं एखादा? का मनुष्य जन्म दिलेला आहे? कधी विचार केलाय हा? विचार करा. कारण मनुष्य जन्म हा डझंट मॅटर, पुनर्जन्म आहे न आहे त्याच्यानंतर आपण बोलू, आता तो विषय तुमच्यासाठी नाही आहे. पण मनुष्य म्हणून तर आपण जन्माला आलोय, तर मनुष्याच्या ऍक्टिव्हिटीज व्हायला पाहिजेत का नाही व्हायला पाहिजे? नो डाऊट आपण ॲनिमल्स पासून इव्हॉल्व्ह झालेलो आहोत, पण जर आपण माइंड लेवलला मनुष्य झालो, होणं गरजेचं आहे. ओके, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? काय करायला पाहिजे? रोज मेडिटेशन, ध्यान. जसं तुम्ही अन्न घेता, मी साध्या भाषेत तुम्हाला सांगतो, शरीर चांगलं राहण्यासाठी अन्न चांगलं असणं गरजेचं आहे, योग्य असणं. मन आणि शरीराच्या पलीकडे 3 गोष्टी आहेत, आपण शिकलो आता. ऊर्जामय शरीर, मन आणि आत्मस्थिती. या 3 गोष्टीसाठी एकच सोल्युशन आहे, एकच सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे? अँगर, देन टच दिस. अँगर आला की काय करा तुम्ही? मुलांना सुद्धा अँगर आला तर हे टच करायला सांगा, आपोआप तो शांत होऊन जाईल. ओके, शरीराच्या पलीकडच्या 3 अवस्था कोणत्या आहेत? ऊर्जामय शरीर, मन आणि सोल. त्याच्यासाठी कोणतं खाद्य देणं गरजेचं आहे? रोज स्माईलचं मेडिटेशन. ओके, त्यानंतर आज आपण एक स्माईल मेडिटेशनचा एक 10 मिनिटाचा मेडिटेशन घेऊया, त्याच्यानंतर परत एक 10 मिनिटाचा टॉक घेऊया. ओके, माझ्यासोबत सगळ्यांनी उजव्या हाताची
उजव्या हाताची. तुम्ही न मुद्रा करता मग अशी 2 मिनिटं शांत बसला. आय एम शुअर तुमचे 10 मिनिटं कसे गेले तुम्हाला समजणार नाही ह्या मुद्रांच्या बरोबर. राईट हँडची धिस मुद्रा आणि लेफ्ट हँडची धिस मुद्रा करून घ्या. आणि दोन्ही हात वरच्या दिशेला तुमच्या बरोबर मांडीवर ठेवायचे. ओके. आणि तुमचे चष्मा काढून ठेवायचा आहे खाली. चष्मा काढून ठेवा. ओके. आणि डोळे बंद करायचे. डोळे बंद करायचे. डोळे बंद करायचे. उजव्या हाताचं इंडेक्स फिंगर, पॉइंटर आणि डाव्या हाताचं बेबी फिंगर, छोटा फिंगर. जस्ट क्लोज युअर आईज. आंखें बंद की, डोळे बंद करायचे. डोळे पूर्णतः बंद ठेवायचे. जस्ट क्लोज युअर आईज. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे ध्यान, वाढत जाणाऱ्या शांततेकडे ध्यान. आपल्या ओठांच्या कडात थोड्याशा वर न्यायच्या, ज्याला आपण एक स्मित हास्य म्हणतो. जर तुम्ही भगवान बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, कृष्ण असेल, राम असेल, त्यांचं जर एक स्कल्पचर बघितला, त्यांचा जर फोटो बघितला, तर एक स्मित हास्य तो आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि एक स्माईल ऍक्टिव्हेट करायची. स्माईल ऍक्टिव्हेट. आणि मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला शांतपणे बघत राहायचं. शांतपणे बघत राहायचं. स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. These are two fundamental phenomena in our life. One is the breath and second is the smile. One is the breath and second is the smile. Without breath we can't exist and without smile we can't lead the life. हे सेंटेन्स, हा जे वाक्य ते कोरून ठेवायचं आपल्या मनावर. विदाउट ब्रीथ वी कांट एक्झिस्ट and without smile we can't lead our life. आपल्या जीवनाला जर एक योग्य दिशा द्यायची असेल, आनंदमय जीवन घडवायचं असेल, तर स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि स्माईल म्हणजे फक्त हसणं नाही आहे, तर समजदारी आहे, शांतता आहे, स्थिरता आहे, रिस्पेक्ट टू एव्हरीवन. पहिला सेल्फ रिस्पेक्ट, मग गुरु असतील, टीचर्स असतील, आई वडील असतील, शाळा असेल, प्रत्येक समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट केला पाहिजे. प्रत्येक समोरच्या व्यक्तीचा. भलेही टेम्पररी आपल्याला त्यातले गुणदोष दिसत असतील, तरी स्वतःचा रिस्पेक्ट. स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचे 10 मिनिटं शांत, स्थिर, शांततेत बसायचे. पुढचे 10 मिनिटं पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवायचे. पूर्ण बॉडी रिलॅक्स, पूर्ण माइंड रिलॅक्स. मनामध्ये येणाऱ्या विचाराला शांतपणे बघत राहायचं. ओके.
टेक युअर ओन टाइम. प्रत्येकाने आपापला वेळ घ्यायचा. ज्या वेळेला तुम्हाला आतून वाटेल, इनर सोल लेवल, ज्यावेळेला आतून वाटेल या अवस्थेतून बाहेर यायचं, त्याला आपोआप डोळे उघडले जातील. पण डोळे उघडल्यानंतर सुद्धा जी शांतता आहे ती अनुभवायची आहे. ही शांतता डिस्टर्ब होऊ नये द्यायची आहे दुसऱ्या कुणामुळं. आतमध्ये तुम्ही शांत आहात. बाहेरचा कोणी डिस्टर्ब करत असेल तरी त्याला काय सांगायचं? शांत. डोंट रिॲक्ट. तुम्ही रिॲक्ट केला की जास्त रिॲक्शन्स येतील. त्यामुळे मौन फार महत्त्वाचं आहे. मौन साधना. जेवढं आपण मौन साधनेकडे जाऊ तेवढी आपली उन्नती जास्त आहे. ती बाह्य उन्नती असू दे किंवा आंतरिक उन्नती असू दे. मौनम मौन, शांत, स्थिर. ही शांतता प्रत्येक 2 तासांनी तुम्ही 1 तासांनी हे प्रयोग करायचे तुमच्या शाळेमध्ये, वर्गामध्ये पण है ना. प्रत्येक कदाचित पुढच्या लेक्चरला टीचर्सकडून फॉलोअप आला पाहिजे की सर तुम्ही काय सांगितलं आणि मुलं इतकी शांत झाली. शांत म्हणजे काम करायचं आहे, नाही तर शांत म्हणजे झोपायचं नाही आहे. मेडिटेशन मी तुम्हाला सांगतो, ज्याला खूप कंटाळा येईल त्यावेळेला 2 मिनिटाचं मेडिटेशन करा. हा रेशो आहे आमचा. 10 मिनिटाचं मेडिटेशन मधली जी स्लीप आहे ती 4 तासाची स्लीप कंप्लीट करते. 10 मिनिटाचं ध्यान मेडिटेशन तुमच्या 4 तासाची स्लीप कंप्लीट करते है ना. तुम्ही बरेच जणांचं ऐकताय, मोठमोठ्या व्यक्तींचं, जे मोठमोठ्या म्हणजे ज्या ज्या उच्च पदस्थ आहेत, प्रधानमंत्री असतील किंवा जी लोक आहेत ती किती तास झोपतात. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटतं. 4 तास, 5 तास, 6 तास. 4 तासाच्या वर खूप कमी लोक झोपतात. मी स्वतः 4 तासाच्या वर झोपच नसते मला, आणि सतत काम चालू असतं. जर तुम्हाला हे जर अचीव करायचं असेल, जगण्याचा आनंद घेतला पाहिजे का झोपण्यासाठी जगणं आहे आपलं? जीवन आपलं कशासाठी आहे? झोपण्यासाठी का आनंद घेण्यासाठी आहे? मग आनंद घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे? पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये काही डिसिप्लिन्स लावले पाहिजे. आणि डिसिप्लिन्स यायचं असतील तर ध्यान पाहिजे, मेडिटेशन पाहिजे. ओके. तुम्हाला शिक्षकांनी कितीही सांगितलं, पालकांनी किती सांगितलं, बाहेरच्या लोकांनी मी जरी किती येऊन सांगितलं, जोपर्यंत तुम्ही आतून तुमच्यातला बदल घडणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी घडणार नाही. त्यामुळे आतून बदल घडायचा असेल तर त्याला आम्ही म्हणतो इनर स्पिरिट. त्याला काय करायचं? आतून मेडिटेशन करत जायचं. ओके. परत एकदा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दिस इज माइंड, दिस इज एनर्जी बॉडी, दिस इज फिजिकल बॉडी, अँड दिस इज सोल, अँड दिस इज द बॅलन्सर लाईफ फोर्स. आणि सब्जेक्ट कोणते कोणते? दिस इज ओके. तुम्हाला जे आवश्यक आहे ते मिळालं माझ्याकडून. मी जरी काही ठरवून आलो असेल की तुम्हाला हे शिकवायचं आहे, पण ते शिकवलं जात नाही, कारण तुमचे चेहरे सांगतात की तुम्हाला काय शिकवायचं. ओके. ओके. स्माइल. थँक्स एव्हरीवन. मी सुनंदा मॅडमला विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. I don't know Marathi. Hindi or English? Yes. Any doubts? किसी को भी कोई भी प्रश्न हो, कुछ भी, anything you want to ask. If you want to ask any of the question, you can. कुछ भी, आपको पढ़ाई के बारे में बोलना है, खेलने के बारे में बात करना है, मस्ती करने के बारे में बात करना है, या सर ने जो बोला उसको, उसमें कुछ प्रश्न है? पढ़ाई करते वक्त नींद आती है उसके लिए। नींद आती है किसी को?
ओके, मैं पूछूं, आप में से कौन क्लास में लास्ट आते हैं? लास्ट 10 कैंडिडेट्स, लास्ट 10। फर्स्ट का मुझे फर्क नहीं पड़ता, वो फर्स्ट वाले तो छोड़ो। लास्ट कौन है? उनके लिए क्लैप करते हैं आज। करना चाहिए कि नहीं? हाँ, खड़े हो जाओ, खड़े हो जाओ, नो प्रॉब्लम। अच्छी बात है, क्लास में लास्ट आना बुरी बात क्यों है? खड़े हो जाओ, लास्ट है। मैं कौन सा लास्ट? हमेशा लास्ट। खड़े हो जाओ। यस, और कौन? शर्माना किस बात की बेटे? हाँ, गेट अप। लास्ट आने वाले, सबसे लास्ट हम हैं। यस, वेरी गुड, वेरी गुड। गेट अप। कौन है? लास्ट 10 क्लास में सबसे लास्ट हम हैं। आप तो दूसरे आगे है ना, तो हम पीछे वाले अच्छे से बैठ मिलना चाहिए। यस, यस, वेरी गुड, यस। क्लैप करो, क्लैप करो। ओके, सुनो मेरी बात तो सुनो, बैठ जाओ, सुनने आता है। ओके, आज के बाद जितने भी खड़े हैं, स्पेसिफिकली मैं उनसे पूछती हूँ, आज के बाद आपको क्या करना है? आपको उधर ही रहना है या थोड़ा आगे भी आना है? आगे आना है ना, सबको आगे आना है। विराट कोहली कौन बनना चाहता है? मोदी कौन बनना चाहता है? नरेंद्र मोदी। पुलिस ऑफिसर कौन बनना चाहता है? पुलिस ऑफिसर, IPS। डॉक्टर कौन बनना चाहता है? डॉक्टर, सर्जन, डॉक्टर। इंजीनियर कौन बनना चाहता है? एस्ट्रोनॉट कौन बनना है? स्पेस में जाना है। पायलट कौन बनना चाहता है? पायलट। सोचो, आज भगवान आके आपसे पूछेगा ना कि आपको क्या चाहिए, तुरंत जवाब मिलना चाहिए, नहीं तो वो चले जाएगा 2 मिनट में। मैं आया हूँ, आप लोग जवाब नहीं दिया, क्या पता मैं ही आपका भगवान, आपको जो चाहिए मैं देने वाली हूँ। सही पूछना है, कमाना है लाइफ में, अच्छा कमाना है, खूब पैसा और दुनिया घूमना है। मैं तो अमेरिका भी जाके मेरे बच्चों से घूम के आती हूँ, इधर उधर घूमती हूँ, पता है, 6 महीने उधर 6 महीने इधर, खूब पढ़ाई भी कर लिया। हाँ, मैं कुछ पूछ रही थी आपको, पायलट बनना है? आप जवाब तो सोच के मस्ती नहीं। यस, आर्मी में ज्वाइन होना है? फाइटर पायलट बनना है? ओके, सबको सपने हैं ना? सपना सच हो सकता है?
सपने सच हो सकता है? होता है कि नहीं? कितने बिलीव करते हैं कि सपने सच होता है? खड़े हाथ ऊपर कर। आप सबका सच सपना है ना? किसी गांव में रहना है किसी को? किसी गांव में छोटा सा ऊपरी गांव, क्या बोलना है? पूरा दुनिया देखना है, तरह तरह के लोगों को देखना है, अच्छा नौकरी, अच्छा बड़ा जिंदगी, यही है ना सबका सपना? उससे छोटा किसी का है ही नहीं, राइट? क्लास में आगे हो पीछे हो, लेकिन आज से क्या करोगे? आज से क्या करोगे? पढ़ाई तो होता नहीं है, क्या करें? सर ने क्या बोला? क्या कहा सर ने? पढ़ाई कैसे करें? टेक्निक क्या है? मेडिटेशन भी नहीं, ऐसा पकड़ के बैठो, दिमाग गरम होता है ना। एक कपिल शर्मा का शो है ना, टॉक टू माय हैंड, टॉक टू माय फिंगर विद ए स्माइल। आप लोग गुड मॉर्निंग कहते हैं? आज से गुड मॉर्निंग छोड़ दो, स्माइल मॉर्निंग, स्माइल मॉर्निंग, स्माइल आफ्टरनून, सभी अडॉप्ट करके देखो, आपके चेहरे पे स्माइल आता है। स्माइल आने से गुस्सा खत्म हो जाता है। यस, करेंगे? हम वापस आए आपके पास? एक महीने के बाद देखेंगे आप कितना चेंज हुआ आपका लाइफ में। ट्राई करोगे आप? सर ने जो भी कहा, आप सबका सपना सच हो जाए, यही मेरी विश है। करोगे? थैंक यू मैम। थोड़ा सा इंट्रोडक्शन देता हूँ 2 मिनट के लिए। वो प्रॉपर इंडिया से ही है, आंध्रा से, बट उनका है ना क्वालिफिकेशन तो मैम ने बताया, बट शी इज़ द सीनियर मोस्ट डाटा साइंटिस्ट इन द कंप्यूटर वर्ल्ड, है ना। तो ये हम जहाँ पे कंसल्टेंट एज ए कंसल्टेंट ज्वाइन हूँ, वहाँ पे एज ए पेशेंट आई थी, बट शी बिकम्स नाउ पेशेंट से कॉन्शियसनेस क्या बदल गया उनका? स्माइल, है ना। उनके जो कुछ भी फिजिकल तकलीफें थी वो चेंज हो गए, और वो खास उनका डायबिटीज़ गायब हो गया मेडिटेशन से, नो मेडिसिन। ओके, सो पिछले 3 महीने से यहाँ पे है। एक्चुअली मैं यहाँ पे नहीं रहता हूँ, मैं यहाँ पे 8 दिन होता हूँ, पुणे में 8 दिन, लेकिन उन्होंने यहाँ पे आके हमारा जो काम है इस मेडिटेशन का, उसके ऊपर बुक्स लिखना शुरू कर दिया, है ना। उनका बहुत अच्छा एक कोर्स था, उनको लगा कि अभी ये काम फुलफिल हो गया, मुझे दूसरा कुछ करना है, स्पिरिचुअल वर्क में काम करना है, लोगों के लिए कुछ काम करना है। देन शी ज्वाइंस। ओके, तो उन्होंने जो कुछ भी कहा आपको, सपने सच होते हैं, और मैं उस बच्चे को ज़्यादा अप्रिशिएट करना चाहूँगा। हम प्राइड तो फील करते हैं बहुत बार, लेकिन हमारी कमजोरी को भी हमें समझना चाहिए और उसके ऊपर ओवरकम होना चाहिए। तभी जब तक आप में क्या कम है क्या ज़्यादा है ये समझ नहीं पाएंगे, तब तक आप उससे बाहर नहीं निकलेंगे। सो नंबर्स तो आगे पीछे रहते ही है, नंबर्स के पीछे मत दौड़ो। क्या करो? अपने आप को पहले डेवलप करो अंदर से। ओके, स्माइल।